सरकारने सन 2020-21 पासून भांडवली खर्चाकरता 50 वर्ष मुदतीच्या बिनव्याजी कर्जाची राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना सुरू केली आहे। या योजनेतून राज्याला 2021 ते 23-24 या कालावधीत 13,807 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे। सन 2024-25 मध्ये या योजनेत सुमारे 12,000 कोटी रुपयाचे सहाय्य अपेक्षित आहे। पूर्व निर्धारित निकषावर आधारित राज्याच्या दीर्घकालीन व सर्वसमावेशक अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार करण्याचे प्रस्तावित आहे। या आराखड्यामध्ये पर्यटन केंद्रे, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळ, गड किल्ले, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या वसाहती आणि सर्व जिल्हा मुख्यालय व तालुका मुख्यालय जोडण्याकरता रस्त्यांचा समावेश करण्यात येणार आहे। आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने रस्ते विकास प्रकल्पाचा टप्पा 1 पूर्ण झाला आहे। टप्पा 2 मधील 3,939 कोटी रुपये किमतीची 468 किलोमीटर रस्ते सुधारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत। त्यापैकी 350 किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत। टप्पा 3 अंतर्गत 755 किलोमीटर रस्ते लांबीची 6,589 कोटी रुपये किमतीची 23 कामे हाती घेण्यात आली आहेत। सुधारित हायब्रिड एन्युटी योजनेअंतर्गत 6,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रीट करण्याची कामे सुरू आहेत। या कामांची किंमत 36,964 कोटी रुपये आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 5,670 कोटी रुपये किमतीची कामे मंजूर असून त्यापैकी 3,785 किलोमीटर लांबीची कामे ही पूर्ण झाली आहेत। सन 2025-26 साठी 1,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा 2 अंतर्गत 9,610 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जनोत्तीची कामे मार्च 2026 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 अंतर्गत अतिरिक्त 7,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 3 अंतर्गत 1,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 3,582 गावं 14,000 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्गांना आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील। या प्रकल्पाची एकूण किंमत 30,100 कोटी रुपये। पहिल्या टप्प्यात 8,000 कोटी रुपयाची कामे हाती घेण्यात येणार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं 99% काम पूर्ण झाले असून त्यासाठी 64,755 कोटी रुपये खर्च झाला आहे। इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल। या महामार्गालगत ॲग्रो लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरवण्यात येतील। याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल। वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी हा 760 किलोमीटर लांबीच्या 86,300 कोटी रुपये किमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कारवाई प्रगतीपथावर आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतून देखील नागरिकांची सुटका होईल। मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मड खाडी पूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64,783 कोटी रुपये किमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत। ठाणे ते मुंबई, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं नियोजन असून त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची मोठी शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जाणार आहेत। बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी 13.45 किलोमीटर असून त्याचे सुमारे 3,364 कोटी रुपये
खर्चाचे काम सन 2028 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे.